आलंच नाही, झालं का चालू? हां चेक कर बरं, दिसतंय का? कुठं दिसतंय? त्यात दिसतंय का? दिसतंय ना. चला, लक्ष द्या. आपण जो उपक्रम चालू केलेला आहे TCS IBPS पॅटर्ननुसार, त्याच्यात आपण रिझनिंगचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे. पहिला चॅप्टर आपण कंप्लीट केला अल्फा न्यूमेरिकल सिरीज नावाचा. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर पार्ट 1 पार्ट 2 मध्ये कंप्लीट केलं. पार्ट 1 हा या मेन चॅनलवर आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धा आल्या. आणि पार्ट 2 जो आहे तो फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा या नवीन चॅनलवर आपण काल लाईव्ह घेतला होता. इथून 5 ते 6 दिवस कंटिन्यू हे जे लाईव्ह लेक्चर आहे हे जो आपला मेन चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या चॅनलवरच होतील. तुम्हाला सरळ सेवाचे सगळे फ्री लेक्चर्स सगळ्या सब्जेक्टचे जर पाहायचे आहे तर तुम्ही फिनिक्स अकॅडमी वर्धा डॅश सरळ सेवा या नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. किंवा आमचा जो टेलिग्राम ग्रुप आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा याच्यात तुम्हाला चॅनलला लिंक्स भेटतील, किंवा मग ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली सुद्धा त्याची लिंक आपण टाकलेली आहे. तुम्ही लवकर जा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर लक्ष द्या, आज आपण मॅथचा पहिला लेक्चर घेणार आहे. मॅथचा पहिला लेक्चर आपण बघताना मॅथचा सिलेबस त्या दिवशी पाहिला होता. सिम्प्लिफिकेशन होतं, बॉडमास होतं, काढकाम वेग होतं, वयवादी होतं, पर्सेंटेज होतं, त्याच्यानंतर बोटवरचे गणितं, बोट अँड स्टीमचे गणितं, रेल्वेचे गणितं, भागीदारी व प्रमाण, अशा प्रकारचे गणितं आपण त्याच्यात पाहणार होतो. तर ते गणितं पाहत असताना जर एक रेशो पकडायला गेला, TCS IBPS पॅटर्ननुसार जर आपण चालत आहोत तर TCS साधारणतः 25 पैकी 20 प्रश्न रिझनिंग आणि 5 प्रश्न हार्डली 5 ते 7 प्रश्न मॅथ्सवर विचारतो आणि उरलेले पूर्ण प्रश्न हे रिझनिंगवर असते. पण IBPS जर पॅटर्न असला, IBPS पॅटर्नमध्ये ऑलरेडी ॲडमध्ये मेन्शन केलं असते की किती मार्काचं मॅथ आहे, किती मार्काचं रिझनिंग आहे. जर 25 मार्काचं मॅथ आणि रिझनिंग त्यांनी दिलं असेल तर 25 प्रश्न मॅथ रिझनिंग 50 मार्क दिले असेल तर त्याच्यापैकी हार्डली 13-12 म्हणजे 13 मॅथ 12 रिझनिंग किंवा 12 मॅथ 13 रिझनिंग. शक्यतोवर IBPSचा फोकस हा मॅथवर जास्त असतो व रिझनिंगवर फार कमी असतो. रिझनिंग कोणत्या प्रकारची येते, आपण 2 टॉपिक काल घेतले. त्याच्यातलं जो टॉपिक होता रँक ऑफ कंपॅरिझन, याच्यातला सगळ्यात कठीणवाला टाईप जो होता मॅजिक बॉक्स, त्याच्यावर फार प्रश्न IBPS पॅटर्नला येतात. एक प्रश्न एकच म्हणजे 4-5 स्टेटमेंट दिले असतात, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न ते बनवतात. म्हणजे हार्डली 8 मार्क किंवा एक मार्काचा प्रश्न असला तर 1 मार्क, नाही तर मग 8 मार्क आपल्याला भेटतात. तर लक्ष द्या, आपण आता पाहणार आहोत आपण आता बघू काळ, काम आणि वेग. तर लक्ष द्या, काळ, काम आणि वेगमध्ये गणित किती प्रकारचे येतात. तुम्ही म्हणाल सर चॅप्टर तर इतका मोठा आहे, आपण या गणिताला 4 ते 5 प्रकारात डिवाईड केले आहे. सर 4 ते 5 प्रकारात तुम्ही डिवाईड केले, आम्हाला तर कळलं नाही. लक्ष द्या, पहिला प्रकार आपण बघणार आहोत, काही माणसे काही दिवस काम करतात. काही माणसे काही दिवस काम करतात किंवा त्यांना ते काम करायला किती दिवस लागते. हा झाला बेसिक पहिला टाईप. त्याच्यानंतर दुसरा टाईप बघताना आपण त्याच्यात काम ॲड करू. पहिल्या याच्यात एकच काम असेल, एक काम करायला इतके दिवस लागतात, तर तेच काम करायसाठी किती माणसे आणखी घ्यावे लागतील किंवा किती माणसे जादा लागतील, हा प्रकार. दुसरा प्रकार पाहत असताना आपण का पाहणार आहोत दुसऱ्या प्रकारात, की तेच काम इतके माणसे इतके दिवस, अमुक माणसे तमुक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, किंवा इतके माणसे इतके दिवस मिळून एक काम पूर्ण करतात, मग त्यात काम ॲड केलं असेल खाली. नंतरच्या प्रकारात पाहू आपण त्यांचा पगार. इतक्या माणसांना इतके दिवस काम केल्यानंतर 10,000 रुपये पगार मिळतो. म्हणजे उदाहरण पाहायला गेल्यावर एक पवन नावाचा व्यक्ती आहे जो 10 दिवस काम करतो, 10 दिवस 12 तास काम करतो व त्याला 5,000 रुपये पगार मिळतो. तर त्याला तेच काम किती दिवसात करावे लागेल, ते काम करायसाठी आणखी किती दिवस लागेल, म्हणजे त्याला 7,000 रुपये पगार मिळेल. अशा प्रकारचे उदाहरण. कधी मग पगार द्यायला राहील तर दिवस कायचे असतील, हा एक प्रकार. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रकार आहे जो परीक्षेला हमखास येतो, तो प्रकार म्हणजे ए नावाचा व्यक्ती, बी नावाचा व्यक्ती आणि सी नावाचा व्यक्ती हे तिघेही समान दिवसात काम चालू करतात. ए नाही तर बी किंवा सी या तिघापैकी एक काम चोर असतो, तो मधात काम सोडून चालला जातो. तर उरलेले काम ए जर सी सोडून गेला तर ए आणि बीला उर्वरित काम किती दिवसात करावे लागेल, किंवा एकट्या सीने म्हणजे सी जेव्हा सोडून गेला त्याच्या अगोदर एकट्या सीने किती दिवस काम केले, अशा प्रकारचे गणित या चॅप्टरमध्ये येतात. तर लक्ष द्या, गणित सॉल्व्ह करत असताना आपण काही गोष्टी शॉर्टकटमध्ये पाहू.
आपल्याजवळ तेवढा टाईम नसते परीक्षेत की आपण प्रत्येक गोष्ट लिहित बसणार आहे. तर लक्ष द्या, आपल्याला विचारते का परीक्षेत, आपल्याला परीक्षेत का विचारते, काही माणसे. ठीक आहे, तर आपण पहिले तुम्ही लक्ष द्या याच्यात, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. काही माणसे. ठीक आहे, माणसाचा आपण ॲब्रिव्हिएशन घेऊया यम. सर तुम्ही म्हणाल यम का घेतलं तेही सांगतो. काही माणसे, त्याच्यानंतर येणार काही दिवस. काही दिवस म्हणजे डी. ठीक आहे, काही माणसे काही माणसे काही दिवस. त्याच्यानंतर काही तास काम करतात, तर काही तास. तासाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हवर. सर आता मसाला झाला MDH, ते ॲडेड होती MDHची. MDH असली मसाले सच MDH. हेच आपल्या कामाचं आहे. मसाला तर कामाचाच आहे पावभाजीचा, MDH पण हेही कामाचं आहे. त्याच्यानंतर सर तुम्ही म्हटलं तर पगारही येतो. पगाराला इंग्लिशमध्ये म्हणते सॅलरी. कामाचं गणित आहे. सर तुम्ही तर काम घेतलंच नाही, काय काम व वेग आहे. कामात काय येईल, कामाचं असते वर्क. आणखी काय सुटलं का, दिवस आले, माणसं आले, तास आला, काम आलं. झालं इथपर्यंत. काही माणसे काही दिवस काही तास काम करून एवढा पगार घेतात. हे झाले आपले ॲब्रिव्हिएशन. सर आता या ॲब्रिव्हिएशनचं करायचं का, आपण एक चार्ट पाहणार आहोत. त्या चार्टच्या बाहेर आपला एकही प्रश्न जाणार नाही. आणि गणित करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या चॅप्टरमध्ये कितीही फॉर्म्युले जर तुम्ही मांडले तर काम आणि सॅलरी, वर्क और सॅलरी ही नेहमी खालीच येईल, म्हणजे फॉर्म्युल्याच्या खाली. वर्त काय येईल सर, तर वर्त येईल MDH. असली मसाले सच MDH. ठीक आहे, तर MDH घेत असताना आता आपण MDH घेतलं. सर समजलं तर काही नाही, तुम्ही 2 साईडला 2 फॉर्म्युले लिहिले. आता 2 साईडला 2 फॉर्म्युले का लिहिले आपण हे पाहू. प्रश्न कसा असतो रे, प्रश्न दाखवतो, थांबा. प्रश्न काय म्हणते पहा, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस. इथं वाक्यात दोन भाग डिवाइड झाले तरमुळं. जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जेथे, तेथे, उभयान्वयी अव्यय तुम्ही पाहिले आहे मराठीत. तर इथं काय झाले, 2 वाक्य झाले. बरोबर आहे. हा झाला पहिला वाक्य, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. म्हणजे तुमच्याजवळ काय दिलं आहे, 12 व्यक्ती आहे. व्यक्तींना आपण का कन्सिडर करतो, यम. दिवसांना का दिला आहे, डी. बरोबर आहे. मग आता हा पहिला वाक्य आहे, बरोबर आहे. पहिला वाक्य असल्यामुळे आपण यांना का देणार, M1 D1. त्याच्याच नंतर तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणते. तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे दुसरं वाक्य झालं. पण हे 14 व्यक्ती काय आहे, दुसऱ्या वाक्यातले माणसं आहे. दुसऱ्या वाक्यातले माणसं असताना इथं काय येईल, मग इथं येईल M2. ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील, दुसऱ्या वाक्यातले दिवस काढायचे आहे आपल्याला. का करायचे आहे, दुसऱ्या वाक्यातले जेव्हा दिवस काढायचे आहे तेव्हा आपण त्यांना कन्सिडर का करू, D2. बरोबर आहे. मग इथं M1 D1 H1 राहू शकते, M2 D2 H2 H3 राहू शकते. दिवस तास हवारी दिलं राहू शकते ना, ते आपल्यावर आहे ना. नंतर आता पहा, आपण हे समजलं M1 D1 कसं घ्यायचं. आपण एक बॉक्स पाहू. पहिले एका टाईपचे गणित पाहू ज्याच्यात फक्त माणसे, दिवस आणि तास दिले आहे, काम नसेल. त्याच्यानंतर आपण कामवाला पोर्शन पाहू. तर लक्ष द्या, M1 D1 M1 M दिला आहे फक्त. स्लाइड थोडी इकडे घेतो. आता पहा, व्यक्ती आणि दिवस दिले आहे. आपल्या पहिल्या वाक्याचा फॉर्म्युला काय होईल, M1 D1 हा झाला पहिल्या वाक्याचा, इक्वल्स टू M2 D2. बरोबर आहे. पहिल्या वाक्याचा फॉर्म्युला आहे आपला M1 D1 प्लस M2 D2. त्याच्यानंतर M1 D1 दिल्यावर M1 D1 दिलं, काही व्यक्ती काही तास दिले आहे. इथे येईल M1 H1 इक्वल्स टू M2 H2. बरोबर आहे. हा चार्ट आत्ताच आपण कंप्लीट करू नये, फक्त याच्यात आपण पाहू. त्याच्यानंतर काही व्यक्ती, इथं काय म्हणते, व्यक्ती, दिवस आणि तास. मग फॉर्म्युला काय होईल आपला, M1 D1 H1 इक्वल्स टू M2 D2 H2.
इथं काय आलं, MD आलं, इथं MH आलं, इथं MDH. MH म्हणजे महाराष्ट्र नाही, M म्हणजे माणसं, H म्हणजे दिवस, H म्हणजे तास. काउंट केलं तर सर एवढं तुम्ही लक्षात ठेवाल का? हां, व्यक्ती दिवस, पहिल्या वाक्यातले व्यक्ती दिवस प्लस दुसऱ्या वाक्यातले व्यक्ती दिवस नाही. तर आपण आता याच्यावर सॉल्व्ह करू. सर हे तर बाकी राहिलं इकडचं. हा पहिला टाईप, हा दुसरा टाईप, हा तिसरा टाईप, 3 टाईप आहे. आपण आज जेवढं पॉसिबल आहे तेवढं पहिले घेऊ, उरलेलं नंतरच्या यात कंप्लीट करू. तर टाईप पहिला काय म्हणते रे? पहा, टाईप पहिला काय म्हणते, 12 व्यक्तींना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. मग 12 व्यक्ती म्हणजे काय झाले? आपण इथं का पाहिलं होतं? व्यक्तींना का कन्सिडर केलं होतं आपण? व्यक्तींना कन्सिडर केलं होतं यम. तर पहिला वाक्य असल्यामुळे हे झाले M1. पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात. मग हे का झाले? D1. तर 14 व्यक्तींना, आता हा दुसरा वाक्य लागला इथून तर नंतर, तर हे काय झालं? दुसऱ्या वाक्यातले M म्हणजे माणसं, तर हे काय झाले? M2. त्यांना आपल्याला काय विचारलं आहे? त्यांना आपल्याला विचारलं आहे किती दिवस लागतील, म्हणजे दुसऱ्या वाक्यात किती दिवस लागतील, म्हणजे आपल्याला D2 काढायचा आहे. आपला फॉर्म्युला काय होता? MDH आपण पाहिलं होतं, पण आपल्याला MDHची गरज आहे का इथे? नाही आहे. H दिला आहे का? नाही ना. मग आपण का करू? M1 D1 काढू. M1 D1 इक्वल्स टू M2 D2. हा आपला फॉर्म्युला. सुरुवात आहे, लर्न होतपर्यंत फॉर्म्युला लिहत चला, त्याच्यानंतर डायरेक्ट उत्तर निघते. लिहिलं. M1 किती आहे रे? M1 आहे 12 इंटू D1 किती आहे? D1 आहे 21. त्याच्यानंतर M2 किती दिले आहे? 14 गुणिला काढायचं काय आहे? D2 काढायचं आहे. D2 इकडे घेऊन या. सर एवढं करायची गरज आहे का? तुम्ही शॉर्टकटमध्ये करू शकता, पण तुमचं आता पहिला गणित असल्यामुळे मी सांगून राहिलो का काढायचं आहे? D2 12 गुणिला 21 भागीला 14. 7चा भाग जाते, 7 दुसऱ्या कलरनं भाग देतो, कन्फ्यूज व्हाल. 7 दुने 14, 7 तिरी 21, बे एक बे, बेसक 12, इथं 6, इथं 3, 6 1 6 6 18. म्हणजे किती दिवस लागेल? 21 दिवस काम लागेल, सॉरी 18 दिवस लागेल. बरोबर आहे. 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? 18. याच्यात थोडं लॉजिकही वापरायचं. 12 व्यक्तींना 21 दिवस लागत आहे, माणसं कमी आहे तर दिवस जास्त लागत आहे. कधी कधी काय होते, उत्तर कन्फ्युजन टाकते. तर आपण थोडंसं आपलं माइंड वापरायचं. 12 व्यक्तींना 21 दिवस लागत आहे म्हणजे कमी व्यक्तींना जास्त दिवस लागत आहे, तर मग इथं 2 व्यक्ती वाढवले आहे, तर दिवस 21 पेक्षा कमी लागायला पाहिजे, 18. बरोबर आहे. आता इथं सगळेच ऑप्शन कमी आहे म्हणून काही गोष्टी ट्रिक्स असतात. इथं जर जास्त ऑप्शन असते इथंच खेळता येत होतं. 12 व्यक्तींना जर 21 दिवस लागत आहे, आता इथं 22, जर इथं 18 22 24 25 अशी गोष्टी असत्या. 18 22 24 25 तुम्ही काय विचार केलं असतं? एवढं का जिगत आहे का? 12 व्यक्तींना 21 दिवस लागत आहे, तर साहजिक गोष्ट आहे 14 व्यक्तींना त्यापेक्षा जास्त दिवस लागल. पण एकदमही जास्त, याच्यापेक्षा जास्त लागेल का? नाही ना. म्हणजे 18 नंतर 22 होतं, 21 4 22 लागले असते का? जर इथं दिलं असतं 23 दिवस लागते किंवा 24 दिवस लागते, हे ऑप्शन आलेच नसते ना. 21 च्यावर लागूच शकत नाही. काऊन नाही लागू शकत? कारण की 12 व्यक्ती आहे. 12 व्यक्तींना 21 दिवस लागत आहे, पण इथं आपण 2 माणसे वाढवली, त्याच्यामुळे आपल्याला दिवस कमी लागेल का की जास्त लागेल? दिवस कमी लागेल. समजलं इथपर्यंत? समजलं का? समजलं असेल तर कमेंट करा पटापट. नंतर दुसरं गणित पाहू आपण. समजलं असेल तर याचं उत्तर कमेंट करत चला, सॉल्व करत चला सोबतच. तुम्हाला लेक्चर लाईव्ह पाहायला भेटत आहे, त्यानंतर रेकॉर्डेडही असेल चॅनलवर. कमेंट करत चला किती आहे उत्तर. नंतर काय म्हणते गणित? गणित काय म्हणत आहे? गणित आहे 25 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 28 दिवस लागतात, तर 30 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? सेम प्रॉब्लेम आहे. 25 व्यक्तींना काम करण्यासाठी किती दिवस लागतात? आता आपण फॉर्म्युला लिहिणार का? MDH काही गरज नाही, फक्त इथे ॲब्रिव्हिएशन लिहितो समजण्यापुरता. हे झालं M1, हे दिवस दिले आहे म्हणजे D1. इथं का दिले आहे? M2 दिले आहे. वापस काय काढायचं आहे आपल्याला? D2 काढायचे आहे. तर याचं उत्तर किती येईल? कमेंट करत चला. 25 व्यक्तींना 18 दिवस लागतात, म्हणजे 25 व्यक्तींना 18 दिवस लागतात,
तर 30 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल? D2 काढायचा आहे. D2 इकडे घेऊन या. 25 गुणिला 18 भागीला 30. आता 5 5 25, 5 छक 30, 6 1 6, साइन 3 18, 5 आणि 3 आले. 3 5 किती उत्तर येईल? 15. पूर्ण हुशार झाले, कमेंट करताय पटापट. 15 उत्तर आलं. शाबास, 15 उत्तर येते. 25 व्यक्तींना 18 दिवस लागतात, तर 30 व्यक्तींना किती दिवस लागेल? 25 गुणिले 18 भागीला 30, भाग टाकला, 5 3 उरले, 3 5 किती येते? 15. बरोबर, 15 दिवस बरोबर आहे. नेक्स्ट 8 काम. आता इथं 8 कामगारांना काय म्हणते? 8 कामगारांना काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात. सर आता तर दिवस नाही दिले हो इथं. तुम्ही काय म्हणाल, सर आतापर्यंत आपण MD पाहिलं, इथं तर यच आलं, आता कसं करायचं? काय येईल याचं उत्तर? उत्तर काय येईल? MDH. आता आपण MDH पाहिलं होतं, तर आता डीचं काही काम नाही. आता आपल्याला डायरेक्ट दिलं आहे इथं. M कंटिन्यू आहे. इथं काय म्हणते? H दिलं आहे डायरेक्ट, H1 आहे इथं. तर तेच काम 28 तासात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील? आता कामगार विचारले आहे. इथं H2 दिला आहे, हा दुसऱ्या वाक्यातला H2 आहे. त्यांना काय विचारलं आहे? किती कामगार लागतील, म्हणजे M2 काढायचा आहे. सॉल्व करा. आता सेम प्रॉब्लेम सॉल्व करायचं. 8 गुणिला 27 म्हणजे 8 कामगारांना एक काम पूर्ण एक काम म्हटलं आहे आपण, ना काम ॲड केले नाही. आपण कामाचे गणित पाहत नाही आहे, आपण न फक्त हे करता. सॉल्व करून झालं असेल तर कमेंट करत चला. 8 व्यक्तींना 27 तास लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील म्हणते? 18 तासात. इकडे घेऊन या. 8 गुणिला 27 भागीला 18, 9 दुने 18, 9 तिरी 27, बेक बे, बेचो 8, 4 गुणिला 3, 12 उत्तर यायला पाहिजे याचं. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. पुन्हा बरोबर उत्तर कमेंट करून राहिले. ऑप्शन नंबर 1. 8 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 27 तास लागतात. बरोबर आहे. तर किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. काही नाही, इकडचं इकडे घेऊन यायचं. शक्तिमान सरनं सांगितलं शक्तिमान कसं करायचं, बस इकडून उचलून यायला याच्या घरी आणायचं डायरेक्ट. काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढं याचं उत्तर कमेंट करा. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी नाही आहे, थोडं जर तुम्ही प्रॉपर वाचले तर तुम्हाला समजू शकते. फास्ट कमेंट करा किती उत्तर येईल याच्यात. का म्हणते? 26 कामगारांना एक काम 27 दिवसात. 26 इथं कामगार पाहिजे होतं, कामगारांना नाही पाहिजे. थोडंसं टाइप 26 कामगार. एक मिनट, इसको भी मिटा लेंगे. चलो आगे बढ़ो. चला. 26 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 26 कामगार एक काम 17 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी काय म्हटलं आहे? तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? मागं का होतं? आपण आतापर्यंत का पाहिलं होतं या गणितात? किती कामगार लागतील. इथं काय विचारलं आहे? एका शब्दात गेम होऊ शकते. एका शब्दात फक्त एक शब्द आहे, आणखी. आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? समजलं? सॉल्व करा. तसंच सॉल्व करा, काही हे नका करू त्याच्यात. काय म्हणता हे? 26 कामगारांना एक काम किती दिवसात पूर्ण करतात? ते 17 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? दिवस दिले आहे आपल्याला. M2 काढायचं आहे. M2 गुणिला 13 घेऊन या इकडे. M2 तिथं आहे ना. पोरं कमेंट करत आहे 34 8. बरं, पाहू का उत्तर येते याचं. M2 ठीक आहे. M2 इकडे आणलं. 26 गुणिला 17 भागीला 13 असं मांडणी केली. 13 1 13, 13 दुने 26, 17 दुने किती रे? 34. सर 34 लागते, पण ऑप्शनमध्ये 34 नाही आहे. मग आता कसं? इथं काय विचारलं आहे? 26 कामगारांना एक काम 17 दिवसात पूर्ण करतात.
तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसं लागतील म्हणते. म्हणजे आपल्याजवळ ऑलरेडी 26 माणसं आहे, आपल्याजवळ 26 माणसं ऑलरेडी आहे, पण 13 दिवसात काम जर आपल्याला कंप्लीट करायचं आहे तर किती माणसं लागतील, तर 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती घ्यायचे आहे म्हणजे आणखी. तर हे जे 34 आले आहे ना, हे काय आहे माहिती आहे का, हे पूर्ण याचा सार आहे. म्हणजे 13 दिवसासाठी जर आपल्याला माणसं हायर करायचे आहे तर एकूण 34 लागतील, पण त्यांना आणखी म्हणजे ॲडिशनलमध्ये विचारले आहे. तर ह्या 34 मधून हे 26 वजा करा. काहून, कारण की त्यांना आणखी विचारले आहे. त्यांना जर विचारले असते अजून किती माणसे लागतील, सॉरी त्यांना जर विचारलं असतं याच्यासारखं, इथं कसं विचारलं त्यानं पहा, इथं काय म्हणत आहे करण्यासाठी किती कामगार लागतील, म्हणजे पूर्ण याचं उत्तर विचारलं होतं किती लागतील, पण इथं काय म्हणते आणखी किती लागतील. एका शब्दाचा खेळ आहे फक्त, आणखी. म्हणजे 26 तर आहे आपल्याजवळ, म्हणजे एखाद्याजवळ 1 किलो व्हासाठी 900 ग्रॅम ऑलरेडी आहे. त्यानं पूर्ण खरेदी केल्यानंतर तो काय विचारत आहे का 1 किलो व्हासाठी मला किती ग्रॅम लागेल, त्याच्यासारखं ते आहे. 34 माणसं टोटल लागत आहे, आपल्याजवळ ऑलरेडी 26 आहे, तर आणखी किती माणसं लागतील, तर 8. 34 वजा 26 केल्यावर किती येत आहे उत्तर, 8. शाबास, पुढे खाली कमेंट करून राहिले, उत्तर 8 येत आहे. तर उत्तर काय येईल याचं, 8. 34 मधून 26 वजा केले, आपल्याला एक्झॅक्ट 34 माणसं लागत आहे. 26 माणसं आपल्याकडे ऑलरेडी आहे, जे इथं दिले आहे. 26 कामगार आपल्याकडे ऑलरेडी दिले आहे ना, त्याच्यामुळं किती उत्तर येईल त्याचं, 8. चलो पुढे. 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे 10 दिवसात काही चाचणीचे पेपर तपासतात. जर आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले तर तेवढेच पेपर 6 तासात तपासण्यासाठी किती दिवस लागतील म्हणते. कमेंट करा फास्ट, त्याचं उत्तर कमेंट करा. सोपं आहे, आत्ताच आपण पाहिलं तसंच आहे, फक्त फरक एवढा आहे याच्यात MDH वापरला आहे. इथं माणसेही आली आहे, शिक्षक म्हणजे कोण झाले, माणसे. तास म्हणजे H, दिवसही दिले आहे D1. हे पहिलं वाक्य असल्यामुळे M1 H1 आणि D1. आता इथं आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवली म्हणते, म्हणजे पहिले किती शिक्षक होते, पहिले शिक्षक होते 6. आता दुसऱ्या याच्यात जर शिक्षक घ्यायचे असले तर 2 शिक्षक का करायचे आहे, ॲड करायचे आहे. तर त्याचा किती येईल, त्याचे शिक्षक 2 शिक्षक वाढवले म्हणजे 6 + 2 = 8. 8 का झालं, 8 झालं M2, जे आपण दुसऱ्या वाक्यातलं पाहत आहोत. सांगा किती येईल उत्तर त्याचं, करा कमेंट. आलं. नंतर बघा आता काय म्हणत आहे, 6 शिक्षक दिले आहे, M1 H1 आहे, D1 आहे. आपला फॉर्म्युला काय होता, 11-15 दिवस लागतील. नाही, कमेंट करा किती दिवस लागतील, किती तास लागतील म्हणते. पोरं म्हणते 8. आता मागच्या प्रश्नाचं उत्तर 8 होतं, याचंही उत्तर 8 येईल का. बरं, सॉल्व करू. MDH नुसार जाऊ आपण. पहिला फॉर्म्युला काय होता आपला, M1 D1 H1 = M2 D2 H2. M1 काय दिलं आहे या वाक्यात, 6 शिक्षक रोज 8 तास याप्रमाणे 10 दिवस काम करतात. H इकडे घेतला मी. त्याच्यानंतर त्यापेक्षा 2 शिक्षक वाढवले म्हणते, म्हणजे 8 शिक्षक झाले. 8 शिक्षक वाढवले, 2 शिक्षक वाढवले म्हणजे 8 झाले. तर तेवढेच पेपर, आता किती पेपर आहे ते काढायचे आहे ना, तेवढेच पेपर 6 दिवसात तपासून पूर्ण करण्यासाठी, म्हणजे दिवस किती घेतले त्यांना, 6. तर त्यांना किती तास लागेल म्हणते, म्हणजे आपल्याला हवर काढायचं आहे, त्याचे तास काढायचे आहे. इकडे घेऊन या त्यांनी सरळ. इथे किती आहे, 6 × 8 × 10 भागिला 6 × 8. 8 कॅन्सल, 6 कॅन्सल, किती येईल, फक्त 10 उत्तर येईल. 10 तास लागल. बरोबर आहे. किती सोपं होतं ते, फक्त गणित किचकट दिलं होतं. आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले तर तेवढेच पेपर 6 तासात तपासून पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. बरोबर आहे. वापस पहा, M1 D1 H1 दिला होता, M1 आहे D1 आहे H1 आहे. तिथं काय म्हणते, आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवले म्हणजे 2 माणसं जादा घेतली. म्हणजे एक काम करण्यासाठी म्हणजे एखादा गड्डा खोदायचा आहे, 5 फूट गड्डा खोदायचा, पहिले 3च माणसं होते, पण त्याच्यानं काम होऊन नाही राहिलं, तर आणखी आपण 3 माणसे कामावर घेतली.
म्हणजे किती झाले, पहिले 5 होते, नंतर 3 घेतली, तर आता किती माणसं काम करत आहे, 8. तर त्याचं म्हणणं काय आहे, 6 माणसे पहिले आहे, नंतर 2 ॲड केली, तर दुसऱ्या वाक्यात किती झाले, 8. तशा प्रकारे ते सॉल्व केलं. नंतर 12 कामगार एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तर 20 काम पूर्ण करण्यासाठी आधीपेक्षा किती माणसे जादा लागतील म्हणते. सांगायचं उत्तर किती येईल. 12 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 12 कामगार 30 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील. पहा आता इथे तेच विचारलं, कारण आधीपेक्षा म्हटलं, इथं आधीपेक्षा किती माणसे म्हणजे याच्यापेक्षा किती माणसं आपल्याला घ्यावी लागतील कामावर ते विचारलं आहे. सॉल्व करा. 12 कामगार किती दिवसात काम करतात म्हणते, एक काम 30 दिवसात काम करतात, तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील. 20 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील म्हणजे पहिले M2 काढून घ्या, म्हणजे किती माणसे त्या कामावर लागू शकते. तर M2 किती येईल आपलं, M2 इक्वल्स टू 12 गुणिला 30 भागीला 20. 10चे भाग जाते, 10 दुने 20, 10 तिरी 30, बेक बेसक 12, म्हणजे किती आले 18 माणसं आपल्याला पूर्ण लागू शकते तिकडचं काम करायसाठी. पण त्यानं काय विचारलं, आधीपेक्षा किती माणसे जादा घ्यावी लागेल. तर 18तून 12 वजा करा, 18 मोठे आहे, 18 वजा 12 केलं तर किती उत्तर येते, 6 माणसे जादा घ्यावी लागतील म्हणते तो. 6 ऑप्शन कुठं आहे, हे इथं आहे. इथं 60 झालं आहे, 60 नाही पाहिजे, इथं थोडंसं स्लाईडमध्ये इथं 6 आहे, इथं 4 होते, ते तिकडचे बरोबर आहे, कारण की ते नियर बाय 18 आहे. तिथे किती उत्तर यायला पाहिजे याचं, 6 माणसे जादा लागतील आपल्याला कामावर. समजलं. 6 माणसे कशी जादा लागत आहे, 12 माणसे 30 दिवसात काम करत आहे पूर्ण, आणि 20 दिवसात तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहे, 18. पण त्यानं काय विचारलं आहे, आधीपेक्षा किती माणसे जादा घ्यावी लागतील म्हणते. मग आधी आपल्याकडे किती माणसे आहे, 12, नंतर किती लागत आहे, 18. तर मग तेच काम जर आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर आपण किती दिवस घेऊ, त्याच्यात किती माणसे एक्स्ट्रा घेऊ शकतो, 6 माणसे एक्स्ट्रा घेऊ शकतो ना आपण. 6 माणसे आपण त्याच्यात एक्स्ट्रा ॲडिशनमध्ये घेऊ शकतो. नंतर 6 माणसे एक्स्ट्रा ॲडिशन म्हणजे त्यात बरोबर आहे, पुरं कमेंट करताय खाली. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहू दुसरा टाईप. आता दुसऱ्या टाईपची गणित पहा कशी आहे. दुसऱ्या टाईपमध्ये काम दिलं आहे आपण, टेबल बनवण्यासाठी किंवा 15 दिवसात एवढे दिवस म्हणजे इतके काम आहे. तर याचा फॉर्म्युला कसा होईल, पहिले फॉर्म्युला समजून घ्या. म्हणजे आपण जो तक्ता काढला आहे त्या तक्त्याच्या बाहेर आपला प्रश्न जाता कामा नाही. हा आपला बॉक्स होता. आता पहा इथं आपण हे 3 फॉर्म्युले मांडले, सेम फॉर्म्युले कंटिन्यू करू. फक्त फरक का राहील मी तुम्हाला सांगतो, फरक वाईट. इथं काय आहे, M1 D1 H1 हे कंटिन्यू राहील, इक्वल्स टू M2 D2 H2. पण सर इथं तर काम आहे, इथं काम नव्हता, फक्त फॉर्म्युला होता. तुम्हाला मगाशी का सांगितलं होतं, इथं काम असो किंवा सॅलरी हे नेहमी खाली घ्यायची. सर 1 1 2 2 आहे, हे दुसरा वाक्य, हा पहिला वाक्य, मग याच्यात काय येईल रे, याच्यातील W1 हा पहिला वाक्य आहे आणि याच्यातील W2. पण सर इथं तर H विचारलंच नाही आहे, मग तुम्ही H ॲडिशनमध्ये लिहिलं, H खोडून टाकू, काही फरक नाही पडत Hचा, आपल्याला H नाहीच पाहिजे आहे तसंही. फक्त माणसं आणि दिवस दिले आहे. आता याच्यात का दिलं आहे, माणसं आणि तास दिले आहे, तर कसं होईल, M1 H1 इक्वल्स टू M2 H2. इथं येईल W2, इथं येईल W1. इथं काय येईल खाली, M1 D1 H1 इक्वल्स टू M2 D2 H2. उत्तर काय येईल, W1 W2. समजलं. आता आपण पाहू, याच्यात फॉर्म्युले पुट केले आपण, काम खाली घ्यायचं आहे, हे सेम फॉर्म्युले तसेच ठेवायचे आहे. इथं फक्त काम नव्हतं दिलं, एक काम होतं या जुन्या याच्यात. आता आपण याच्यात फक्त काम ॲड केलं आहे. बघा पहिला गणित,
15 कामगारांना एक टेबल बनवण्यासाठी किती टेबल 15 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतात म्हणते 15 दिवस. आता मांडणी कशी कराल 15 कामगारांना 30 टेबल काय झालं हे झालं याचं काम, हे झालं याचं वर्क डन केलं त्यानं. किती दिवस लागतात म्हणते 6 कामगारांना 30 टेबल कुठे येईल तो काम असल्यामुळं खाली बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील म्हणते की किती दिवस लागतील. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे D1 D काढायचं आहे D2 काढायचं आहे. करा तिरपा गुणाकार. आता तिरपा गुणाकार याचं 6 गुणिला 15 गुणिला 40 भागिला 30 गुणिला 8. काय येईल आपलं उत्तर सांगा. उत्तर कमेंट करा पटापट. त्यानंतर भाग देऊ आपण याच्यात. उत्तर सांगत चला. 8चा भाग कशात जाईल 15 एक 15 15 दुने 30 8 एक 8 8 पंचे 40 बे एक बे तिरी 6 5 एक 5 एक 5 5 आणि 3 5 त्रिक 15 झाले. उत्तर किती आले पाहिजे 15. म्हणजे त्या व्यक्तीला लागतात. तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील रे 15 दिवस लागतील. इथेही 15 दिवस लागत आहे, इथेही 15 दिवस. सर कसं तर इथं कामगार तर वाढवले 2 पण टेबलाची संख्याही वाढवली ना. जर टेबल 30 असते तर का याची संख्या थोडीफार कमी झाली असती. हा विचार नाही केला आपण. बरोबर आहे 15 दिवस लागतात. नंतर दुसरा क्वेश्चन याचं उत्तर पटापट कमेंट करा. काय येते 20 कामगारांना 25 बाय 30ची भिंत बांधण्यासाठी 25 तासात 30 बाय 40 आकारमानाची भिंत बांधायची आहे म्हणते. तर किती ऑप्शन नंबर 1 कशाचा ऑप्शन नंबर 1 रे बा या क्वेश्चनचा 6 कामगार. आता या क्वेश्चनचं उत्तर सांगा. 20 कामगारांना पटापट करा कमेंट. 20 कामगारांना काय म्हणताय 20 कामगारांना 25 तासात 30 बाय 40ची भिंत बांधायची आहे म्हणते. घरच बांधायचं आहे वाटते पूर्णच्या पूर्ण. किती दिवस लागायला पाहिजे नंतर चलो इसको भी सॉल्व करेंगे. 20 कामगार आहे 25 तास लागत आहे. भिंत किती बाय कितीची बांधायची आहे 30 बाय 40ची. ओके. नेक्स्ट 15 कामगारांना किती तासात 15 कामगार आता इथं 15 कामगार विचारले आहे. इथं तास दिले आहे का तास नाही दिले आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे H2 काढायचं आहे. किती तासात 45 बाय 60ची भिंत बांधून होईल म्हणते 45 गुणिला 60. सॉल्व करू आपण आता. याने शक्तिमान करू याचा. तिरपा गुणाकार स्लाइड थोडी वर करतो. आता तिरपा गुणाकार करू. नाही खालीच ठीक आहे ऑप्शन दिसणार नाही ना. इकडे सॉल्व करतो. लक्ष द्या किती तास लागणार. तिरपा गुणाकार करा. 20 गुणिला 25 20 गुणिला 25 गुणिला 20 गुणिला 25 गुणिला हे 45 गुणिला 60 भागिला 20 गुणिला 25 45 गुणिला 60 भागिला 30 गुणिला 40 गुणिला 15. आत्ता भाग टाकायचा आहे. पूर्ण कमेंट करत आहे. ऑप्शन नंबर 2 75 तास. ओके हुशार आहे पूरा. पटापट आपण सॉल्व करू आता. 15 एक 15 15 तिरी 45 20 एक 20 20 दुने 40 बरोबर आहे. 5 5 25 5 छक 30 6 एक 6 6 दाई 60 बे एक बे पंचे 10. भाग समजला. तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग टाकू शकता. डायरेक्टही भाग जाते. आता का उरलं हे एलिमिनेट झाले. आता हे एवढेच उरले आहे. 5 5 25 25 तिरी 75 बरोबर आहे 75. ऑप्शन नंबर बी करेक्ट. ज्या पोरांचा ऑप्शन नंबर 2 येत आहे करेक्ट उत्तर आहे बिलकुल 75 वाले.
ठीक आहे. नंतर नेक्स्ट याचं उत्तर सांगा फास्ट. 20 स्त्रियांना 150 चादरीवर काम करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर 40 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागेल? आता याच्यात स्त्रिया विचारल्या आहे, म्हणजे आपल्याला किती माणसं किती कामगार लागतील हे विचारलं आहे. क्वेश्चन दिसतंय? कमेंट करा, क्वेश्चन दिसतंय का की स्लाइडवर करावी लागेल? ओके चलो सांगा पटापट पटापट उत्तर सांगा, किती दिवस यायला पाहिजे याच्यात? नंतर का म्हणते 20 स्त्रियांना 27 दिवस लागतात, कशासाठी रे? 150 चादर बनवासाठी. तर 300 चादरीवर काम करायचं आहे म्हणते. किती आहे? 300 चादरीवर काम करण्यासाठी किती तासात? 24 तासात. 24 तासात आहे का 24 दिवसात विचारला आहे, दुसऱ्या वाक्यातलं 24 दिवस. तर किती स्त्रिया लागतील? M2 काढायचं आहे, सरळ आहे. करा तिरपा गुणाकार. 20 गुणिला 27 गुणिला 300 भागीला 150 गुणिला 24 भाग द्या. 150 एक 150, 150 दुने 300. मग नंतर 27 आणि 24, 9 त्रिक 27, 9चा भाग 24 मध्ये जाते का? नाही जात. आता कसं? अभी कैसा? कसं भाग सांगा, पटापट सांगा. ऑप्शन नंबर 2 येते का? 54. थांबा 1 मिनिट, इकडे घेतो. नंतर 20 गुणिला 27 गुणिला हे घेतले 300, 300 भागीला इथे किती आहे? 150 गुणिला 24 हे झाले. इथं घेतले 150 गुणिला 24. त्याच्यानंतर आता काय म्हणत आहे? 150 एक 150, 150 दुने किती झाले? 300. ठीक आहे, 300 झाले. इथं भाग जाते कितीचा? 2चा. बेदाई 20 आणि इथं किती येईल? 12. बरोबर आहे. इथं आले 12. इथे उरले 27. 9 दुने 20 आणि हे 12. बरं, इथून भाग जाते का? $175.66 येतो सर कॅल्क्युलेशन. उत्तर चुकत आहे का कुठं? भागाकार चुकत आहे का? डबल सॉल्व करू. थांबा 1 मिनिट. 20 गुणिला 27 गुणिला 300 भागीला 150 गुणिला 24. बरं, हे तर कन्फर्म आहे का याचा भाग जाते? सर 45 उत्तर येते. 45 कुठून आलं? बरं, 150 एक 150, 150 दुने 300 झाले. ठीक आहे. 24चा भाग जर दिला तर 24चा भाग जाते का? 9 त्रिक 27, 5चा भाग याच्यात जाणार नाही. 4 पंचे 20. हां, 4 पंचे 20, 4 सक 24, बे एक बे, मग बे 2 बे त्रिक 6, 3 एक 3, 3 9 27, 5 आणि 9 उरले. 9 5 45. 45 उत्तर यायला पाहिजे. बरोबर आहे. 45 वाले कोण आहे? उत्तर बरोबर आहे. पहा, एक वेळा वापस सांगतो कसं केलं. 20 27 30, 150 एक 150, 150 दुने 300. बरोबर आहे. 300 झाले. इथं 2 आले. आता 4चा भाग टाकला. 4 पंचे 20, 4 सक 24, इथं 5 आले, इथं 6 आले. मग 2 आणि 3 2, इथं 2 आहे, इथं 6 आहे. बे एक बे, बे त्रिक 6, मग इथं उरले 6, सॉरी इथं उरले 3. 3चा भाग 27 मध्ये टाकला, 9 आले. इथं ऑलरेडी 5 आहे, इथं 9 आहे. 9 5 45. उत्तर किती आले पाहिजे? 45. नंतर नेक्स्ट
7 कोळी दिवसाला 7 तास याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात विणतात. तर एक कोळी 1 तास, अरे हे तर खतरनाक गणित आहे. एक कोळी 1 तास याप्रमाणे काम करून एक जाळे किती दिवसात बनवेल म्हणते. ते रिदम आठवलं, चंदू के चाची को. बाकी पुढं माहीत आहे तुम्हाला. चला कमेंट करा, सॉल्व करा फास्ट. का उत्तर येईल? सांगा काय उत्तर यायला पाहिजे याचं. 7 तासात 7 कोळी दिवसाला 7 तासात याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात विणतात. चलो इसको भी सॉल्व करेंगे. कमेंट करून सांगा पटापट का उत्तर येत आहे. 7 कोळी, अरे जास्त जाड झालं का. 7 कोळी 7 तास याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात बनवतात. तर एक कोळी 1 तास याप्रमाणे काम करून एक जाळे किती दिवसात. D2 काढायचा आहे फक्त. एक जाळे तिरपा गुणाकार करा. 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 1, 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 1, 7 गुणिला 1 गुणिला 1, 1 1 कॅन्सल, 7 7 कॅन्सल, 7 7 किती रे. 7 7 49 उत्तर यायला पाहिजे फक्त. आहे का 49? आहे. तीनने भागा, 3ने भागलं भाऊ, झालं, आलं उत्तर मगाशीच. या क्वेश्चनची गोष्ट चालू आहे. 3ने भागा, भाग टाकला नाही तर 3 27 भागलं 9 आलं होतं. 9 आणि पहिले जे 5, 9 5 45 उत्तर आलं. नंतर याचं उत्तर येते 49. 7 कोळी 7 दिवसाला 7 तास काम करून 7 कोळी 7 तास याप्रमाणे काम करून 7 जाळे 7 दिवसात बनवतात. तर एक कोळी 1 तास काम करून एक जाळे किती दिवसात बनवेल म्हणते. केलं तिरपा गुणाकार. 7 7 कॅन्सल, 1 1 कॅन्सल, नसते कॅन्सल केली तरी 1ची व्हॅल्यू तेवढीच आली असती. किती उत्तर आलं याचं उत्तर येते 49. ओके चला पुढं. एक मिनिट. हे झाले कामावरचे गणित. आपण का पाहिले? कामावरचे गणित पाहिले. आता आपण का पाहू? आता आपण पाहू सॅलरीवाले, जे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे पैसा. त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या सकाळी उठून, किती लोक आहे? 70 लोक लाईव्ह आहे. एवढ्या सकाळी उठून जे पोटापाण्याचा विचार करून राहिले का बा लेक्चर आहे आपलं, त्या लोकांसाठी पैसे फार महत्त्वाचे आहे. नोकरी महत्त्वाची आहे, मुद्दा आहे नोकरीचा. तर आता पहा, आता लक्ष द्या. इथं का पाहिलं होतं? M1 D1 पाहिलं, इथं आलं होतं वर्क. आता लक्ष द्या, सेम फॉर्म्युले कंटिन्यू करू. इथं काय येईल फक्त, एक मिनिट थोडंसं थिकनेस कमी करू द्यायची. हां आता इथं काय येईल? इथं येईल M1 D1 अपॉन S1. सर S1 काऊन घेतलं? तर आपण सॅलरी पाहत आहोत. आता सॅलरी बघत असताना M1 D1 S1 प्लस M2 D2 आणि S2. त्याच्यानंतर इथं काय येईल? M2 D2 S1 D2 नाही येणार, इथं H येईल. इथं तास आहे ना, हे इथं तास आहे. M2 H2 M2 नाही येणार, इथं डायरेक्ट येईल. M1 H1 अपॉन S1 इक्वल्स टू M2 H2 S2. इथं काय? MDH M1 D1 H1 अपॉन S1 इक्वल्स टू M2 D2 H2 अपॉन S2. समजलं? बेसिक जसं आत्ताचं होतं ते. आता पुढे पाहू याच्यावर गणित काय. नवीन लेक्चर्स जे आहे इथले पुढचे टॉपिक का म्हटलं?
नवीन लेक्चर्सचे जे टॉपिक आहे ते इथून काही दिवसानं फिनिक्स अकॅडमी नवीन लेक्चर्सचे जे टॉपिक आहे ते इथून काही दिवसांनी फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा या चॅनलवर पाहायला भेटतील. तुम्ही लगेच जा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. नाही भेटली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर टेलिग्रामवर जा, चॅनल फिनिक्स अकॅडमी वर्धा चॅनल सर्च करा. कराड सरचं फोटो आहे ते वाला चॅनल आहे, त्याच्यात तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवर जा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा. तिकडे आपण लाईव्ह घेऊ, सेपरेट सेशन राहील तिकडे आणि लेक्चर कंटिन्यू सेशननुसार होतील सगळ्या विषयाचे. रिजनिंग, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ, सायन्स, मराठीचं लेक्चर आता या चॅनलवर चालू आहे. याच्यानंतर लगेच लेक्चर राहील मराठीचं. ठीक आहे, किती येते याचं उत्तर? केलं का कोणी सॉल्व? चलो आता आपण सॉल्व करू. 12 व्यक्तींना एक काम 20 दिवस काम केल्यावर किती म्हणते? 12 व्यक्तींना 20 दिवस काम केल्यावर किती रुपये भेटते रे? 72,000 रुपये. तर 18 व्यक्तींना 40 दिवस काम केल्यावर त्यांचे एकूण किती रुपये भेटायला पाहिजे म्हणते. म्हणजे S2 काढायचा आहे. विषय काय आहे? S2 काढायचा आहे. तर S2 कसा काढायला? आता थोडीशी स्लाईडवर करतो, इथं सॉल्व करू आपण. काही नाही, तिरपा गुणाकार करा. 72,000 गुणिला 18 गुणिला 40 भागीला हा इकडे घेतला, हा इथं घ्या. 12 गुणिला 20 दुसऱ्या पेननं घेऊ, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. 20 हाही कलर नाही, येलो घेऊ. 20 21 20 दुने 40 12 1 12 12 सकम 72 किती झाले? हे झाले 6,000. सैन दुने 12. आता कुठं भाग जाते? आवाज कमी येतोय. आवाज कमी येत आहे का? नाही ना? बरोबर आहे. काय म्हणते? किती उत्तर येत आहे? 21,600. 18 सक किती? साईन 8 48 चे 8 हातचे आले. भाग टाकला ना, भाग बरोबर आहे ना. आता इथं कुठं भाग जात आहे का? 20 1 20 20 दुने 40 12 सकम 72 हे आले 6,000. साईन दुने 12,000 12,000 हे झाले. बरोबर आहे, 12 झाले. इथं किती आहे? 18 8 दुने 16 चे 6 हातचा आला 1 8 1 8 8 आणि 1 9. असं का? S2 काढायचा आहे. नंतर पहा आता कसं येईल? इथं किती आहे? 72,000. 72,000 गुणिला 18 गुणिला 40 घ्या. इथं काय येत आहे? इथं येईल 12 गुणिला 20 12 सकम 72 हे आले 6,000. 20 1 20 20 दुने 40. बरोबर आहे. 20 1 20 20 दुने 40 करा. साईन दुने 12 हे झाले 12,000. हे झाले 12. इथं का उरला? 18. किती येते? किती आले पाहिजे? याचा गुणाकार जर केला तर किती उत्तर आले पाहिजे? 18 गुणिले जर 12 केलं तर किती येते? 18 गुणिले 12 केलं तर 216 येते डायरेक्ट. बरोबर आहे. 216 हे आले आणि हे आपले 3 शून्य कंटिन्यू 1 2 3 2,16,000 रुपये आहे का ऑप्शनमध्ये उत्तर? 21 2 16 आहे का रे उत्तर? हे आहे ना ऑप्शन, हे ऑप्शन नंबर सी. 72,000 गुणिले 18 गुणिले 40 20 दुने 40 12 सकम 72 हे 3 शून्य तसेच. 18 दुने 36 करा किंवा साईन दुने 12 करा. 12 गुणिले 18 केलं एवढं येते, हे 216 येते. 216 हे 3 शून्य आपले इथं कॅरी होते, ते कंटिन्यू केले. किती उत्तर आले पाहिजे? ते आले पाहिजे 2,16,000 रुपये. 2,16,000 ऑप्शन क्रमांक 3. नंतर 30 गायींचा 10 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च. 30 गायींचा 10 दिवसांचा पशुखाद्यांचा खर्च हा किती आहे? 30 गायींचा पशुखाद्यांचा 10 दिवसांचा खर्च 20,000 रुपये असेल तर 40 गायींचा
40 गायींचा 18 दिवसांचा खर्च किती म्हणते? 40 गायींचा 18 दिवसाचा खर्च किती? तर सॉल्व करा आता. 30 गायींचा 10 दिवसाचा पशुखाद्याचा खर्च किती आहे? 20,000 रुपये. 20. तर 40 गायींचा 18 दिवसाचा पशुखाद्याचा खर्च किती? S2 काढायचा आहे. करा तिरपा गुणाकार. न्याय तिकडे. 20,000 गुणिला 40 गुणिला 18 30 गुणिला 10. 10 एक 10. 10 दुने 20. हे किती झाले? 2,000. आता 10 एकदा इथं 10चा भाग जाते. 10 10 त्रिक 30. 10 चो 40. पुन्हा भाग जाते. 3 एक 3. 3 सक 18. सॉरी इथं 6 पाहिजे. 3 सक 1 मिनिट. अभी वेट. हां नंतर काय येतं इथं? डबल से करू. थांबा एक मिनिट थोडंसं. हां हे झालं S2. आता पहा का म्हणते? 20,000 गुणिला 40 गुणिला 18 भागीला 30 गुणिला 10. बरोबर आहे. 30 गुणिला 10 खाली. 20,000 तिकडे नेले. दुसऱ्या पेननं घेतो, कन्फ्युजन नाही होणार. 10 एक 10. 10 दुनी 20 म्हणजे हे किती झाले? 2,000. नंतर 10 त्रिक 30. 10 चो 40. 3 एक 3. 3 सक 18. बरोबर आहे. 6 चो 24. 24 दुनी 48. हे 3 शून्य तसेच. किती उत्तर यायला पाहिजे त्याचं? 48,000. शाबास. 48,000 उत्तर यायला पाहिजे. नंतर 40 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 40 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि त्यांना 45,000 रुपये मिळतात. तर 28 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती रुपये वेतन दिले जाईल म्हणते? सांगा किती येईल याचं उत्तर? उत्तर किती येईल? 40 व्यक्तींना 30 दिवसात काम करायचं आहे. 40 व्यक्तींना 30 दिवस काम केल्यावर किती हजार रुपये भेटते रे? 45,000. तर 28 व्यक्तींना 20 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी किती रुपये द्यायला पाहिजे? म्हणजे S2 काढायचा आहे वापस. कधी कधी S1 राहू शकते, पण शक्यतोवर पहिल्या वाक्याचं नाही विचारत. पहिल्या वाक्यात ऑलरेडी सगळं दिलंच असते. दुसऱ्या वाक्यात 48K. 48K इथं आहे का? नाही. मागच्या प्रश्नाचं उत्तर. मागचं प्रश्न झालं सॉल्व करून. नंतर तिरपा गुणाकार करा. 45,000 गुणिला 28 गुणिला 20 भागीला हे तिकडे नेले 40 गुणिला 30. 15 एक 15. 15 दुने 30. दुसऱ्या पेननं घेतो. 1 मिनिट. 30. 15 एक 15. 15 दुने 30. 15 तिरी 15 दुने 30. 15 तिरी 45. हे किती झाले? 3,000 झाले. ठीक आहे. आता 2 उरले इथं. 2 न 3 30. 3,000 भाग झाला का? नाही. 20 एक 20. 20 दुने 40. बरोबर आहे. आता बे एक बे इथे किती आले? 14. 14 दुने 28. पुन्हा बे एक बे. बे 7 14. आता किती आली इथं? 7 आणि 3. 7 त्रिक 21 म्हणजे 21,000 रुपये यायला पाहिजे होते उत्तर. उत्तर किती आहे याचं? 21,000. बरोबर आहे. बरोबर. 21,000 आलं पोट्यांचं उत्तर. नेक्स्ट आता आहे टाईप 4. टाईप 4मध्ये गणित कशा प्रकारचे आहे? ए या व्यक्तींना इतके दिवस लागतात किंवा बी या व्यक्तींना काम करासाठी तर आपण हा टाईप उद्या पाहू, कारण की लगेचच 10 मिनिटात मराठीचं लेक्चर आहे. टाईप होणार नाही. 10 9 20 10 गणित आहे त्याच्यामध्ये टोटल, की मग 2-3 होतील. बाकीचे उद्या घेण्यापेक्षा आपण हा टाईप उद्या कंप्लीट करू. याच्यातच आपण बोट आणि स्ट्रीम याच्यात येणार आहे का? नाही. बोट आणि स्ट्रीम रेल्वेतील.
जर उद्या आपण हा टाईप कंप्लीट करू, सकाळ थोडं लेट लेक्चर चालू करू, तो टाईप कंप्लीट, एक याच्यावर क्विक रिव्हिजन मारून घेऊ या चॅप्टरवर. जर थोडे काही ॲडिशनल गणितं असेल तर मी या स्लाईडमध्ये ॲड करतो. एक गोष्ट सांगा, 2 लेक्चर इंग्लिशचे, 2 लेक्चर रिझनिंगचे झालेले आहे आणि 2 लेक्चर एकच घ्या ना सर, एक सध्या नाही, उद्या याच्यात लेक्चर ॲड म्हणजे याच्यात गणित ॲड करावे लागेल, कारण की एका घंट्यात 9 गणितं पुष्कळ कमी होतात. आता आपण किती गणितं घेतली, टोटल 20 म्हणजे 18 गणितं घेतली आहे आपण आत्तापर्यंत, पहिला दुसरा 3 टाईप मिळून 3 टाईपचे 6 तरी गणितं घेतले. तर आपण तो एक टाईप शिकून घेऊ की त्याच्यात ए काम सोडून गेला, बी काम सोडून गेला, किंवा ए बी सी तिघांनी मिळून इतके दिवस काम केलं तर ते नंतर आणखी किती दिवस काम करतील. तर अशा प्रकारचे गणितं आपण त्याच्यात पाहू. तुम्ही एक गोष्ट खाली कमेंट करून सांगा की 2 दिवस रिजनिंगचे लेक्चर झाले, एक आता हा पहिला लेक्चर आहे मॅथचा आणि उद्या याच्यातला अर्धा पोर्शन होऊन हा चॅप्टर कंप्लीट होईल. तर हप्ताभर रिजनिंग घ्यायचं की हप्ताभर म्हणजे एक दिवस एक चॅप्टर मॅथ एक चॅप्टर रिजनिंग असं घ्यायचं. तुम्ही पटापट कमेंट करून सांगा, कारण की इंग्लिशही विषय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश विषय घ्यायचा असल्यामुळे थोडंसं मॅनेजमेंटचा विषय आहे की मग हा टाईम स्लॉट चेंज करून दुपारचा टाईम स्लॉट घेऊ, कारण की दुपारचा टाईम स्लॉट जर घेतला 3 नंतरचा तर पुष्कळ वेळ मिळते. 3 ते 5चा जो स्लॉट आहे तो खाली आहे. तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा की 3 ते 5चा स्लॉट जर असला तर जास्त वेळ आपल्याला वापरता येईल. एक दिवस मॅथ घ्यायचं, एक दिवस मॅथ एक दिवस रिजनिंग, असं घ्यायचं की 3 दिवस मॅथ 3 दिवस रिजनिंग घ्यायचं. पण त्याच्यात असा प्रॉब्लेम आहे की एक चॅप्टर कंप्लीट करायसाठी 2 तास भेटते. तर 2 तास मध्ये कसं, एक तिसरा जो दिवस आहे त्यात मग फक्त अर्धाच लेक्चर होईल. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू एक तर रिजनिंग घेऊ नाही तर कंटिन्यू मॅथ घेऊ. आता 2 लेक्चर रिजनिंगचे घेतले आहे तर 2 लेक्चर मॅथचे घेऊ, ठीक आहे. तर एक दिवस इंग्लिशचं लेक्चर घेऊ आपण वोकॅबचं सेम याच्यावर. काही दिवस फक्त जॉग्राफीच्या मॅडम नसल्यामुळं काही दिवसच ह्या सकाळी 8 वाजता लेक्चर होईल माझं मॅथ आणि रिजनिंगचं. पण त्या काही दिवसानंतर मॅडम जशा वापस आल्या त्यानंतर माझं मॅथ आणि रिजनिंगचं लेक्चर 3:30 वाजता होईल. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. उद्या भेटू आपण याच वेळेवर, हा चॅप्टर कंप्लीट करून घेऊ आणि नंतर पाहू पुढचं चॅप्टर. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.